नमस्कार. मराठी भाषेला आणि मराठी साहित्याला अनेक श्रेष्ठ, प्रतिभासंपन्न, अनन्यसाधारण असे साहित्यिक लाभले. त्यांनी त्यांच्या विलक्षण प्रतिभेने मराठीबरोबरच इतर भाषांमध्येही कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णने, चरित्र, ललितलेख, निबंध अशा अनेक प्रांतात अमूल्य अशी देणगी जगाला दिली. साहित्याच्या या प्रांतात पुरुषांप्रमाणेच स्त्री साहित्यिकांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. मराठी साहित्यातील अनेक कवयित्री जगाला ज्ञात आहेत. यापैकीच बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे आणि अरुणा ढेरे या निवडक 5 कवयित्रींची माहिती व त्यांची कविता आपण जाणून घेऊ. कवयित्री बहिणाबाई चौधरी या खानदेशातील होत्या. एखाद्या शेतात मोराचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या कवितांचा शोध महाराष्ट्राला लागला. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा चमकते. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे काव्य रचलेले आहे. हा तर तोंडात बोटे घालायला लावेल असा चमत्कार आहे, असं आचार्य अत्रे म्हणतात. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. मात्र त्यातील त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर आचार्य अत्रेंच्या पुढाकाराने त्या प्रकाशित केल्या. बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील बोलीभाषेत रचलेल्या आहेत. अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे त्यांचे काव्य असून शेतकऱ्यांची सुखदुःखे, चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात असलेली आत्मीयता त्यांच्या काव्यातून दिसते. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, कृषीजीवन, सण, समारंभ, परिचित व्यक्ती असे आहेत. त्यांच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो. त्यांच्या अनेक काव्यांचे अनुवादही झाले आहेत. त्यांचे चरित्र तसेच लघुपट देखील प्रसिद्ध आहेत. देव अजब गारुडी नावाची त्यांची अशीच एक कविता धरतीच्या कुशीत निजलेल्या बियाणाचे वर्णन करते. धरत्रीच्या कुशीमधी बिय बियाण निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले भरे, घयरल शेत जस अंगावर ती शहारे. उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, परगटले 2 पान जसे हात जोडीसन. टाळ्या वाजवती पान दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोण्या होऊ रे रे आबादानी. दिसामासा वये वाढ रोप झाली आता मोठी, आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी. कसे वाऱ्यानं डोलती दाणे आले गाडी गाडी, देव गेलं रे उघडी देव अजब गारुडी. देव गेलं रे उघडी देव अजब गारुडी. 20व्या शतकातील शेवटच्या 6 दशकांमध्ये सातत्याने काव्यलेखन करणाऱ्या मराठी कवितेच्या परंपरेमध्ये स्वतःचे एक वैशिष्ट्यपूर्ण सन्माननीय स्थान निर्माण करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणजे इंदिरा संत. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संत यांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. 1950च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांमधून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह सहवास या नावाने 1940ला प्रसिद्ध झाला. त्यानंतर नारायण संत यांचे निधन झाले. त्यातूनच मग निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या त्यांच्या कवितेतल्या 4 अनुभवसूत्रांना या विशिष्ट प्रकारच्या दुःखाने व्यापून टाकल्याने त्यांची कविता विरहाच्या अधिकच गडद छटा घेऊन व्यक्त झाली. साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवाद आले ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. इंदिरा संत यांचे बालपण निसर्गाने संपन्न असलेल्या बेळगावातील तवंदी घाटाच्या परिसरात गेल्याने त्यांच्या अनेक कवितांमध्ये निसर्गाबद्दल ओढ दिसते. शेला या त्यांच्या कवितेत त्या सोनेरी किरणांनी आच्छादलेल्या धुक्याचं वर्णन करतात. निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धुसर धुसर, झगमग तेयन नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर. थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा, सुगंध त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूच फुलांचा. चारुदत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकित शेला, वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला. वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला.
मराठी साहित्य सृष्टीतील एक प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री, प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार म्हणजे शांता शेळके. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपट गीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केलेल्या शांता शेळके वृत्तपत्र संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. आळंदी येथे झालेल्या 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. जपानमधील हायकू हा काव्यप्रकार अनुवादित करून त्यांनी तो मराठी रसिकांच्या पुढे ठेवला. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि सेन्सॉर बोर्डावर काम केले. खेड्यात रमलेलं त्यांचं बालपण, भाषेवरचं प्रेम, प्रभुत्व व विविध वाङ्मय प्रकारात अभिव्यक्त होण्याची त्यांची क्षमता यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार दिसून येतो. खरं तर शांताबाई आज या जगात नाहीत, मात्र शब्दांच्या रूपाने त्यांचं अस्तित्व रसिकांच्या मनात आजही आहे. त्यांच्या मनाचं हितगुज करणारं असंच एक त्यांचं गीत म्हणजे असे न मी नसे न मी. असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, अबोल राहुणी स्वतः अबोध सर्व सांगते. उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू. तुझ्याच मनी राहिले तुला कळेल गीत हे, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, असे न मी नसे न मी तरी हसेल गीत हे. पद्मावती विष्णू गुळे या पूर्वाश्रमीच्या सांगली येथील सरदार पटवर्धनांच्या घराण्यातील. त्यांचा जन्म सांगलीमधील तासगाव येथे झाला. 1947 साली त्यांचा प्रीतीपथावर हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. कवी गोविंद दाग्रज, भा. तांबे, रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यांचा संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे त्यांचं काव्य मराठी साहित्यात वेगळं ठरतं. प्रीती इतकंच स्वातंत्र्य व समता या मूल्यांचं आकर्षण त्यांच्या काव्यात दिसतं. संसाराचा तोल सावरत अनेक नाती जपणारी आणि मनात माणुसकीचा दिवा जपत जीवनाची वाटचाल करणारी ही कवयित्री. स्त्री प्रेमाचे विविध पैलू विपुलतेने आणि सरसतेने दाखवणं, नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ आणि तेजस्वी आदर्श पुढे ठेवणं, समाजवादाचा स्पष्टपणे पुरस्कार करणं ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेची स्थापना केली. जीवन प्रवासात सत्य, शिव आणि सुंदरावर आधारित आपली जीवनगाथा त्या काव्यातून मांडतात. त्यांच्या कवितेमधून आपल्याला निखळपणे जगण्याचे समतोल विचार दिसतात. सकाळ या कवितेत त्यांनी सकाळचं सुंदर वर्णन करत स्वतः देखील सकाळ व्हावं असं म्हणलं आहे. ये अवखळ पोरी समान आज सकाळ, तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ, नादात वाजवीत रुमझुम फुले चाळ, घरट्यातून उडवी खंगास हीच खट्याळ, ये अवखळ पोरी समान आज सकाळ. करी आनंदाचे मोर पीस घेवोणी, गुदगुल्या करी मज गालावर फिरवोणी, गुणगुणत स्वतःशी वारा अधीरे गाणे, अन फुगडी घाली घालीत मजसी उखाणे. हे ऊन केशरी लोळन घेई अंकी, लुसलुशीत सुंदर निर्मळ बाळ तनोखी, तृणपर्णी हसते दवमिच कावित डोळे, भिजविते वसन मम लावुनिया करओले. तरुवेलींवरती फुलला सुमसंभार, लढिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार. मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी, मखमलीचा परकर आज ल्यावया काढी. घेऊन ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणाविते ये बनुनी अवखळ पोर. अन मलाही वाटे मुक्त सोडुनी केश, लेवून परीस महलका निळसर वेश. होऊन
तरल या वाऱ्या समधावावे, सोनेरी असल्या उन्हात मिसळून जावे, गुदगुल्या कराव्या मूर्त बनून आनंद, गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद, सुमना परिनिर्मळ हसून जगा हसवावे, अनविहंग बनून आकाशी विहरावे, या लीन तृणाला दव बनून नटवावे, अन माझ्यातून मी निसटुनी सकाळ व्हावे, अन माझ्यातून मी निसटुनी सकाळ व्हावे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रा. चि. ढेरे यांच्या कन्या म्हणजे सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे. अरुणा ढेरे यांना बालपणापासूनच साहित्याची आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी लाभली आहे. लहानपणापासूनच वडिलांचा व्यसंगी श्वास लाभल्याने त्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला. तसेच वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ, दंतकथा, मिथके अभ्यासले. कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक, इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले. 2019 साली यवतमाळ येथे झालेल्या 92व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अरुणा ढेरे यांचा एकूण काव्यप्रवास स्वभाणाकडून सम्यक भाणाकडे जाणारा आहे. त्यांची कविता ही स्वतःचा शोध घेताना मानवी नात्याच्या विविध पैलूंना स्पर्श करते. त्या जशा भाषेच्या प्रेमात आहेत तशाच जगण्याच्याही प्रेमात आहेत. वेगवेगळी प्रतीके नादबद्ध करणारे त्यांचे शब्द आपल्याला हेलावून सोडतात. अशीच त्यांची एक हृदयस्पर्शी कविता म्हणजे जाणारा जात नाही रिकामा. जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही हे खरे नाही. जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही हे खरे नाही. खरे नाही त्याचे सारे मागे ठेवणे आणि एकट्याने अगदी रिकामे निघून जाणे. जाताना आपल्या अदृश्य हातांनी उचलतो तो कधी आपल्या जीवलगांची नीज, उचलतो कुणाची स्वस्थता, सहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे आणि संघर्षाचे धैर्य. पायांखालच्या जमिनीचा विश्वासच कधी हिरावतो कायम करता. उगवता उगवता राहून जाते त्याच्या श्वासाच्या वाऱ्या वाचून बरेच काही. उगवता उगवता राहून जाते त्याच्या श्वासाच्या वाऱ्या वाचून बरेच काही. त्याच्या स्नेहाच्या ओलीविना काही ठाईच सुकून जाते. कधी तो नेतो चोरून संबंधांची अर्थपूर्णता, कधी तो नेतो चोरून संबंधांची अर्थपूर्णता आणि थंड वास्तवामधली सृजनाची धुगधुगी. कधी कधी तर तो बरोबर नेतो मुक्या बीजांमधले संभव आणि जन्मांचे शकुनही घेऊन जातो. जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही हे खरे नाही. खरे नाही.